लाज राखली पाहिजे. अरे त्याला लाज वाटली पाहिजे अजितदादाला. अरे त्याला लाज वाटली पाहिजे अजितदादाला. स्वतःच्या मनाला लाज वाटून का असताना राजीनामा दिला पाहिजे. आणि अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या मनाची लाज राखली पाहिजे, मराठ्यांची लाज राखली पाहिजे. अरे त्याला लाज वाटली पाहिजे अजितदादाला. आम्ही असं खारड भाषेत बोलल्यावर त्यांच्या लोकांना वाईट वाटतं अजित पवारांच्या. पण अजितदादा पवार काल काही दिवसापूर्वीपर्यंत समर्थन करायला लागलेत धनंजय मुंडेंचं त्या वाल्मिक कराडचं. पॉलिटिकल आरोप व्हायलेत म्हणजे. अरे कसला पॉलिटिकल आरोप. मोका अंतर्गत आता जर कारवाई होत असेल आणि त्या मोक्याच्या नियम आहेत काही नियम की बाबा जर गुन्हेगाराचा संबंध कुठल्याही अंगाने जर कुठल्याही व्यक्तीसोबत असेल तर त्यांना सुद्धा आतमध्ये घ्यायला पाहिजे. पण आम्ही धनंजय मुंडेला मोक्यात घ्या असं म्हणत नाही. पण धनंजय मुंडे साहेबांनी ह्या लोकांना सांभाळले. त्यांनी स्वतः मान्य केलं ना धनंजय मुंडे साहेबांनी की वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे. त्याच्यानंतर आम्ही धनंजय मुंडे साहेबांची राजीनाम्याची मागणी पुढे आणली. आता त्याचं काय करायला धनंजय मुंडे भांडवल करतात की मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर अन्याय व्हायला. अरे बाबा मराठा समाजातले सुद्धा गुन्हेगार आहेत ना, अनेक डॉन लोक आहेत, त्यांना सुद्धा केले. पण मराठा समाजानं गुंडांचं डॉन लोकांचं कधी समर्थन केलेलं नाही. तुम्ही आज वंजारी समाज म्हणून काय ह्या लोकांचं पाठराखण करताय. वाल्मिक कराडचं तुम्हाला दररोज गुन्हे दिसायला लागले, दररोज नवीन प्रकरण आले. त्या तुमच्याच वंजारी समाजातले सुद्धा महादेव मुंडेचं सुद्धा खून त्या लोकांनी केलेला आहे, त्याच्या पोराने केलेला आहे. एवढा असताना धनंजय मुंडे एवढे जाड कातळी करू नका, समाजाचा आड घेऊ नका. मुंडे साहेब तुम्ही तुमचं राजीनामा द्या. 3 महिने 4 महिने इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना. तुम्ही निर्दोष असलाय, तुमचे माणसं निर्दोष निघाले, तुम्ही परत ह्याच्यावर जा. आम्ही स्वतः समर्थन करू मराठा समाज म्हणून. अरे आता घ्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर पुन्हा एकदा घ्या, गृहमंत्री करा असं म्हणू पुन्हा. पण तुमचं जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी स्वतःच्या मनाला लाज वाटून का असताना राजीनामा दिला पाहिजे. आणि अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या मनाची लाज राखली पाहिजे, मराठ्यांची लाज राखली पाहिजे. अरे त्याला लाज वाटली पाहिजे अजितदादाला. आम्ही असं खारड भाषेत बोलल्यावर त्यांच्या लोकांना वाईट वाटतं अजित पवारांच्या. पण अजितदादा पवार काल काही दिवसापूर्वीपर्यंत समर्थन करायला लागलेत धनंजय मुंडेंचं त्या वाल्मिक कराडचं. पॉलिटिकल आरोप व्हायलेत म्हणजे. अरे कसला पॉलिटिकल आरोप. दादांना समजलं पाहिजे आमचा राग रोष समाजाचा समजून घ्या. तुम्ही दहशत मोडून काढा. तुम्ही आता पालकमंत्री झालाय, गुंडांचं समर्थन करू नका, मराठ्यावर लांछन आणू नका. मराठी कधी गुंडांचं समर्थन करत नाहीत. आता करताय काय. आज 2 महिना झाला तुम्ही कृष्ण आंधळे साधा एक आरोपी तुम्ही पकडू शकत नाही. ह्या पाठी कोण आहे हे शोधावं लागेल. कारण की आता तुम्ही सैफ अली खानचं बघितलं, आरोपी लगेच 2 दिवसात भेटतो तुम्हाला, सगळं लोकेशन भेटतं. तुमच्याकडे सगळे लोकेशन होते, सगळं CDR आहे, पण तुम्हाला आरोपी भेटत नाही. वाल्मिकी कराड सुद्धा 22 दिवसानंतर VIP स्टाईलनी एकदम आला एंट्री, जसा का तो हिरो आहे, मोठा नेता आहे असा आला. ही एक खूप शोकांतिका आहे ॲक्च्युली. आणि गृह खात्याचं अपयश आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही एकच आवाहन करतो, आज हा मोर्चा हा आम्ही एक शॉर्ट पिरियडमध्ये घेतलेला आहे. पण तुम्ही असाच अगर वागत राहिला आणि असंच चालू राहिलं तर आम्ही इथून जवळ मंत्रालय जवळ आहे, मंत्रालयावर धडकायला आम्ही कमी करणार नाही. आणि त्या लाखोच्या संख्येने येऊ, आम्ही पूर्ण नियोजन करून येऊ. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.